आमदार तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीला धक्का। वाशी तालुक्यातील अनिकेत घरत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। धाराशिवमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी सापडला संकटात। किलोला मिळतोय अवघा 2 ते 3 रुपये दर। नागपूरच्या गोधणीमधील क्लोरीन गॅस गळतीला कर्मचारी जबाबदार असल्याची माहिती। जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप। सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलिसांचा रूटमार्च। संवेदनशील भागात पोलिसांचं पथसंचलन। अकोला रेल्वे स्थानकावर दोघा युवतींकडून 20 किलो गांजा जप्त। पुरी गांधीधाम एक्सप्रेसमधून जप्त केला होता गांजा। यानंतर एक महत्त्वाची बातमी। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरच्या स्फोटाने 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। आता या प्रकरणामध्ये या रुग्णालयाचे फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपल्याची बाब पुढे आली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला जुलै महिन्यामध्ये पत्र दिलेलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने अमरावती फायर सर्व्हिस या एजन्सीला फायर ऑडिट करण्याची जबाबदारी देखील दिली होती। मात्र वेळेच्या आत फायर ऑडिट झालं नसल्याची बाब आता पुढे आली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाने पाठपुरावा करून फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी होती। अमरावतीच्या याच जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यात 3 बालकं जी आहेत दगावलेली आहे। ही खरं तर हृदयद्रावक घटना आहे। या घटनेमुळे सर्व समाज म्हणजे ते ढवळून निघालेला आहे। मात्र आता रुग्णालया संदर्भात ज्या बाबी येत आहे ती धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी असणारं फायर ऑडिट। फायर ऑडिटची मुदत जी आहे ती 21 ऑगस्ट रोजी फायर ऑडिटची मुदत जी संपलेली आहे आणि 3 दिवस झाले तरी फायर ऑडिट जे आहे ते नव्यानं करण्याची जी जबाबदारी होती ती फायर ऑडिट जे आहे जे नूतनीकरण व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झाले नसल्याची बाब जी आहे ते पुढे आलेली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वतीने जुलै महिन्यामध्ये अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला या संदर्भात पत्र दिलं होतं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाने AFS म्हणजे अमरावती फायर सर्व्हिसेस नावाची एजन्सी जी आहे त्या एजन्सीची नियुक्ती देखील केली होती। एजन्सीने हे काम केलेलं होतं। मात्र 21 ऑगस्टच्या पूर्वी हे सर्व काम जे आहे ते व्हायला पाहिजे होतं। अमरावतीच्या या रुग्णालयात जेव्हा व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यावेळी जी इलेक्ट्रिकलची जे फॉगर्स यंत्रणा जी होती, जी स्प्रिंकलर यंत्रणा होती ती कार्यान्वित झाली नव्हती। त्यामुळं 21 ऑगस्टच्या पूर्वीच हे सर्व जे सिस्टीम सुरू आहे की नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी जी आहे ती या रुग्णालयाची होती। केवळ जिल्हा स्त्री रुग्णालयाने पत्र दिलं आणि फायर ऑडिट सुरू आहे हे म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही। तर फायर ऑडिट 21 तारखेच्या आत करून घेण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या जे अधिकारी आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी होती। आणि दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर या फायर ऑडिट जे झालेलं नाही आहे यासाठी आता एकमेकावर ढकलाढकली जी आहे ते सुरू आहे। उद्या या ठिकाणी जी उच्चस्तरीय समिती जी आहे ती या ठिकाणी नेमलेली आहे। ती 10 वाजता अमरावतीच्या या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये उच्चस्तरीय समिती येणार आहे आणि चौकशी करण्याची माहिती देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय होतं आणि काय कारवाई होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। सोमवारी अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानं 3 नवजात बालकं दगावली। जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली, मात्र आग लागल्यानंतर फायर अलार्म वाजला नव्हता। त्याचबरोबर अतिदक्षता कक्षातील वॉटर फोगर्स देखील सुरू झाले नव्हते। फायर अलार्म सिस्टमला बॅटरी असते, त्यामुळे वीज पुरवठा जरी खंडित झाला तरी सुद्धा धूर निघाला तरी अलार्म वाजतो। मात्र सोमवारी अलार्म का वाजला नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अमरावतीच्या या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि या 3 बालकांचा मृत्यू झाला। त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी वेगवेगळे तर्क काढले जात आहे। जे अलार्म सिस्टीम आहे ती अलार्म सिस्टीम काल वाजली नसल्याचं एक वास्तव्य जे आहे धक्कादायक पुढे आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो याचा टेक्निशियन आलेले आहे आणि हा फायर अलार्म पॅनल आहे। ह्या पॅनलची जे डायरेक्ट कनेक्शन आहे ते करत आहे। खरं तर ह्या पॅनलमध्ये बॅटरी असतात आणि बॅटरीच्या माध्यमातून मग हे चार्ज होत राहते। त्यानंतर त्याचा आवाज होता। आपण त्यांना विचारून दादा मला सांगा हे पॅनल जे आहे तुम्ही आता डायरेक्ट करताय काय नेमकं याचं कारण आहे? ते कोणी बटन बंद करू नये म्हणून। याचं काय नेमकं काम आहे? चार्ज होत राहते बॅटरीच्यातल्या चार्जर आहे ते
हे चार्जर आहे म्हणजे याच्यावरून इलेक्ट्रिसिटी चालू शकते हा 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 आणि इलेक्ट्रिसिटी गेल्यावर आपल्या बॅटऱ्या काम करतील. अच्छा, आता तुम्ही नेमकं काय करत आहे? हे कनेक्शन कापत आहे? कनेक्शन डायरेक्ट मारत आहे जेणेकरून कोणी बटनावरून बंद करू नये. अच्छा, निश्चितच काल जेव्हा संपूर्ण हा घटनाक्रम झाला, ही जेव्हा हादसा झाला त्यावेळी मात्र अलाराम वाजला नाही आणि सोबतच जर या नवजात शिशु कक्षातले जे स्प्रिंकलर आहे, वॉटर फॉगर्स आहे, ते सुरू झाल्यानंतर धक्कादायक बाब जे पुढे आली होती. त्यामुळं आता हे जे फायर अलारामच्या आतमध्ये जे पॅनल आहे, या पॅनलमध्ये बॅटरी सिस्टीम आहे आणि ही बॅटरी जर स्विच ऑन असेल तरच ही बॅटरी चार्ज होत राहील. कोणीतरी ही बॅटरी ऑन करतानाचं बटन जे आहे ती बंद केलं असावं, त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज झाली असावी. त्यामुळे काल अलाराम वाजला नाही असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे आता हे टेक्निशियन आलेले या ठिकाणी आणि हे बॅटरीचं कनेक्शन जे आहे ते डायरेक्ट करत आहे. त्यामुळं हे पॅनलमधल्या बॅटरी जे आहे त्या बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होत राहील. त्यामुळं लाईन जरी नसेल, एखाद्या वेळी या रुग्णालयाची लाईन जरी गेली, मात्र जर का कुठे आग लागली किंवा धूर जरी निघाला तरी हे स्मोक डिटेक्टर आहे, स्मोक डिटेक्टरच्या माध्यमातून अलाराम वाजेल आणि प्रशासकीय यंत्रणेला याची तातडीने माहिती होईल. कदाचित ही जर यंत्रणा काल दुरुस्त झालेली असती किंवा दोषपूर्ण जर असती तर निश्चितच काल ही घटना कुठेतरी थांबू शकली असती. प्रशासनाला कदाचित हे उशिरा आलेलं शहाणपण आहे असं म्हणता येईल. प्रिजनर सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. आता बातमी नागपूरमधनं आहे. नागपूरमध्ये पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल राहुल गांधी यांनी घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता देशाचं लक्ष वेधलंय. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या पाहायला मिळाला. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करावी यासह इतर मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी मंत्री अशोक उईके यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलन 22 ऑगस्टला स्थगित केलेलं होतं, पण आता पुन्हा कालपासून आंदोलन सुरू करण्यात आलंय. आंदोलनामध्ये वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ब्रेकनंतर स्वागत. आता बातमी आहे न्यूज 18 मराठीच्या इम्पॅक्टची. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच्या वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडल्याची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवलेली होती. या खड्ड्यांमुळे पोलिसांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बातमी पाहिल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. पालिकेनं तातडीनं या रस्त्यावरील खड्डे बुजवलेत. उल्हासनगर महापालिकेनं पोलिसांनाच खड्ड्यांची शिक्षा दिली होती. कारण उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येणारं हे 1 नंबर पोलीस ठाणा आहे. ज्या ठिकाणचा हा मुख्य रस्ता आहे पोलीस ठाण्याच्या समोरचा, त्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून हा रस्ता खड्डेमय झाला होता आणि या रस्त्यातून पोलिसांना प्रवास करावा लागत होता. मात्र ही बातमी जेव्हा न्यूज 18 मराठीनं प्रसारित केली त्यानंतर अवघ्या एकाच दिवसामध्ये महापालिका प्रशासनानं रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत. पालिका प्रशासनानं हे खड्डे बुजवल्यानंतर नागरिकांकडनं न्यूज 18 मराठीचे आभार मानले जात आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना असेल किंवा पोलीस प्रशासनाला असेल, या खड्ड्यांचा त्रास होत होता. कारण दैनंदिन याच रस्त्यावरून त्यांचं येणं जाणं होतं. कर्तव्यावर येत असताना याच रस्त्याचा त्यांना वापर करावा लागत होता. मात्र पोलीस आपली व्यथा मांडणार कोणापुढे? कारण पोलीस देखील त्याच प्रशासनाचा भाग आहेत आणि त्याच्यामुळे न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि तात्काळ अवघ्या 24 तासामध्ये महापालिका प्रशासनाला हे खड्डे बुजवावे लागले. त्यामुळं पोलीस प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडनं न्यूज 18 मराठीचे आभार मानले जात आहेत. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 मराठी, उल्हासनगर.